मनोर मस्ताननाका येथे 9 ऑगस्ट रोजी शनिवारी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जव्हार फाटा येथील कोसबाळ नाका येथून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, सावरखंड येथे अल्पोहार, थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व संविधानाचे पूजन, मान्यवरांचे स्वागत, आदिवासी चालीरीती, रूढी, परंपरा आणि संस्कृती यांच्यावर मार्गदर्शन तसेच 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। तसेच यावेळी सांस्कृतिक नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकांकडून पैशांचे बक्षिसे देण्यात आली। अशा प्रकारे जनजागृती ग्रुप पालघर जिल्ह्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मस्तान नाका शाहे आलम हॉटेल समोर येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण गोवारी हे होते। तर यावेळी शिवसेनेचे बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे, पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, विविध ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, एकंदरीत आदिवासी समाजातील बंधू भगिनी, तरुण मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तर मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी 2 मिनिटं शांतपणे स्तब्ध उभे राहून स्वर्गीय बाबल्या पाळेकर आणि काळूराम काका धुदळे यांना आदरांजली देण्यात आली। तर या दिवशी आदिवासी दिन साजरा करण्यासाठी असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सहभागी झालेल्या बांधवांमध्ये आनंद आणि मोठा उत्साह दिसत होता। आदिवासी दिनाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांमध्ये एकता, सद्भावना, एकमेकांबद्दलचे प्रेम, आपुलकी दिसून येत होती। यावेळी कोसबाळ नाका ते मस्तान नाका पर्यंत ठिकठिकाणी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले। यामध्ये पुरुष, महिला, मुले, मुली सर्वांनी सहभाग घेतला होता। या पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कला सर्वांसमोर येत होती। या पारंपरिक नृत्यांच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कलेचे दर्शन होत होते। या नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक नृत्य टिकली पाहिजेत असा संदेश यावेळी दिला जात होता। एकंदरीत जागतिक आदिवासी दिनामुळे आदिवासी समाजातील बांधवांमध्ये नवी ऊर्जा, नवी दिशा, नवीन आशा आणि नवे चैतन्य तयार झाल्यासारखे दिसत होते। एकूणच जागतिक आदिवासी दिनामुळे मस्तान नाका येथील वातावरण आनंदित झाले होते। मात्र या दिनाचे महत्त्व लक्षात घेता आता त्याचे महत्त्व लक्षात घेण्याची गरज आहे। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा केवळ एक दिवस नाही तर संघर्ष, स्वाभिमान आणि अस्मितेचा जागर आहे। भारताच्या इतिहासात आदिवासी समाजाचं योगदान अमूल्य आहे। त्यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध लढा दिला, आपली संस्कृती, जमीन, जंगल आणि अस्तित्वासाठी संघर्ष केला। पण दुर्दैवाने आजही त्यांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक व्यवस्थेत उपेक्षा, विस्थापन आणि अन्यायाला सामोरे जावं लागत आहे। या समाजाला संविधानाने दिलेला सांस्कृतिक हक्क वाचवणं ही आपली जबाबदारी आहे। त्यांना विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करणे, वन हक्क, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी देणे हे आपल्या राजकीय व्यवस्थेचं कर्तव्य आहे। मात्र ह्या सगळ्या मागे सांगायचा उद्देश हाच की आदिवासी दिनाच्या दिवशी केवळ आदिवासी समाजाचा गौरव करून चालणार नाही तर त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे।